शुभ विवाह या मालिकेत पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आकाश जो आहे तो आता कोणत्याही प्रकारे भूमीला शोधून काढणार आहे. आपल्याला मालिकेत पुढे असं पाहायला मिळतं की आकाशला या गोष्टीवर पूर्ण विश्वास असतो की भूमी अजूनही जिवंत आहे. तर दुसरीकडे रागिनीला देखील या गोष्टीची जाणीव झालेली असते की भूमी अजूनही जिवंत आहे. दुसरीकडे भूमी जी आहे तिचे ऑपरेशन चालू असतंय हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे मग डॉक्टर असं सांगतात त्यांना जे रघु काका असतात की भूमी जी आहे तिच्या मेंदूला चांगला मार लागलाय आणि याच कारणामुळे भूमीची अवस्था फारच बिकट आहे. तर दुसरीकडे रागिनी जी आहे ती अभिजितला असं सांगत असते, ज्या कोणत्या व्यक्तीला हे माहिती आहे की भूमी कुठे आहे, भूमीचा पत्ता माहिती आहे, म्हणजेच की तो व्यक्ती आहे रघु काका. तर ज्या कोणत्या व्यक्तीला भूमीबद्दल माहिती आहे त्या व्यक्तीची तोंड आपल्याला बंद करायचे आणि त्या सगळ्या लोकांची तोंड आपल्याला बंद करायचे असं रागिनीने ठरवलेलं असतं. तर आता रागिनी लवकरच ह्या गोष्टीचा छडा लावणार आहे की कोणाकोणाला भूमीबद्दल माहिती आहे आणि कोण कोण आकाशपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, त्या सगळ्या लोकांना आकाशपर्यंत पोहोचण्यापासून थांबवणार, त्यांची तोंड बंद करणार. आणि मित्रांनो, दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाश भूमीच्या फोटोकडे बघून रडत असतो, बोलत असतो, तुम्हाला कसं सोडून जाऊ शकतेस, तू आतापर्यंत मला नीट करण्यासाठी एवढे प्रयत्न करत होतेस आणि आता मी नीट झालोय, आता मी पूर्णपणे बरा झालोय, आता मी छान वागतोय आणि आताच तू माझ्यासोबत नाहीये. तर मित्रांनो, मालिकेत पुढे आपल्याला असं पाहायला मिळू शकतं की भूमी जी आहे तिच्या आता मेंदूला मार लागलाय, मग होऊ शकतं की तिच्या मेंदूवर काहीतरी परिणाम होईल आणि जेव्हा भूमी आणि आकाश एकत्र येतील तेव्हा ती आकाश सारखी झालेली असेल, म्हणजे की तिची सायकोलॉजिकल कंडिशन बिघडलेली असेल आणि आकाशला आता तिला बरं करावं लागेल जशा प्रकारे भूमीने आकाशला बरं केलं. आता या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट करा. तुम्हाला काय वाटतं मालिकेत पुढे काय होईल? आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात, पाहूया मालिकेत पुढे नवीन अजून नेमकं काय काय घडणार आहे.